सध्या पावसाच्या अभूतपूर्व माऱ्यामुळे मराठवाड्यातला शेतकरी पुरता खचून गेलाय। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सरकार पाठोपाठ विरोधकांनी शेतकऱ्यांचे बांध गाठले। आता या शेतकऱ्याला अपेक्षित असलेल्या मदतीवरनं राजकारणाचे रंग दिसू लागलेत। सरकारनं देऊ केलेल्या मदतीवरती प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी टीकेचे बाण सोडले आणि सोबतच केंद्राच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी जोर धरतीये। पूरा मराठवाड़ा पानी और कीचड़ में गया है। अगर ये गुजरात में होता तो देश के प्रधानमंत्री सबसे पहले एयरफोर्स का विमान लेकर वहां जाते। रात्री हुडी वगैरे घालून जाणारे लोक आणि प्रायव्हेट प्लेननी जाणारे लोक नेते या महाराष्ट्राने पाहिलेत ना। जसं तुम्ही तुमच्या कामांसाठी गेला तसं आमच्या कष्ट करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यासाठी जावा। हीच वेळ आहे माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सातबारा गोळा करा आणि त्याला कर्जमुक्त करा ही पहिली मागणी आहे। राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी या मागणीसाठी विरोधकांनी मोर्चा उघडलाय। त्यामुळे राज्यासोबतच आता केंद्र सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आलंय। अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आल्याचं चित्र आहे। मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी तुमची योग्य वेळ येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाडणार आहात। आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सातबारा गोळा करा आणि त्याला कर्जमुक्त करा ही पहिली मागणी आहे। मराठवाड्यावर आभाळ कोसळल्यामुळे शेतकऱ्यांची अपरिमित हानी झाली आहे। शेती खरडून गेली आहे। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय। संसार उघड्यावर आलेत। आणि जगण्या मरण्याचा प्रश्न उभा राहिलाय। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी डबल इंजिन सरकार काय करणार असा सवाल विरोधकांनी विचारलाय। पूरा मराठवाड़ा पानी और कीचड़ में गया है। अगर ये गुजरात में होता तो देश के प्रधानमंत्री सबसे पहले एयरफोर्स का विमान लेकर वहां जाते। गृहमंत्री अमित शाह वहां भागम भाग करके चले जाते और विमान से ही गुजरात को हजारों कोटि रुपए की मदद वो वहां डिक्लेयर कर देते। लेकिन अब तक मराठवाड़ा और महाराष्ट्र के लिए ये दोनों नेताओं ने केंद्र की तरफ से कोई मदद की घोषणा नहीं की है। इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बुधवारी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेत मदतीची मागणी केली। तर राज्य सरकार केंद्राकडे कधी मदत मागणार हा प्रश्न विचारतानाच देवेंद्र फडणवीसांवरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला। आणि जेव्हा अशी अतिवृष्टी होते तेव्हा महाराष्ट्र सरकारने तातडीने प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवायचा असतो। ती प्रक्रिया तातडीने केली पाहिजे ना महाराष्ट्र सरकारने। एरवी लहान लहान कामांसाठी केंद्र सरकारकडे रात्री हुडी वगैरे घालून जाणारे लोक आणि प्रायव्हेट प्लेननी जाणारे लोक नेते या महाराष्ट्राने पाहिलेत ना। जसं तुम्ही तुमच्या कामांसाठी गेला तसं आमच्या कष्ट करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यासाठी जावा। तर राज ठाकरेंनीही राज्यातल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रप्रपंच करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मदत आणण्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे। राजकीय तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातल्या संघर्षासाठी आम्ही दिल्लीला जातो असं चित्र न दिसता सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हेही राज्याला दिसू दे असं म्हणत राज यांनी सरकारला शालजोडीतनं लगावलं। आम्ही ही पेरणी केली, सोयाबीन गुडघे इतकं पाणी आहे। बायकोच्या अंगावर सोनं नाणं कुडोक मुडोक करून बी भरण खत केला आणि ही परिस्थिती झाली आहे।
हे सरकारने आम्हाला कर्जमाफी विमा देतो म्हणतच चाललेले आहेत. कधी देणार, कवा देणार, का आम्ही मेल्यावर देणार? अलीकडच्या काळात देशभरातल्या आपत्ती बाधित राज्यांना केंद्र सरकारनं वेळोवेळी मदतीचा हात देऊ केलाय. 2025 साली केंद्र सरकारनं पंजाबला 1600 कोटींची, उत्तराखंडला 106.68 कोटींची, तर गेल्या वर्षी बिहारला 11,500 कोटींचं विशेष पॅकेज केंद्रानं जाहीर केलं होतं. त्यामुळे आता लवकरात लवकर महाराष्ट्रालाही मदत मिळावी अशी मागणी जोर धरते. जर आपण एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे गेलो तर 8,500 रुपये प्रति हेक्टरी, म्हणजेच 2 हेक्टर पर्यंत मदत देण्याची सरकारची तयारी दिसते. 5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना केवळ 17,000 रुपये ही मदत मिळणार आहे. आणि या मदतीनं काय होणार आहे? पूर्ण पीक गेलं. आता सोयाबीनवर येलो मोजाक नावाचं मोठा संकट आलेलं आहे आणि त्या येलो मोजाक नावाच्या किडीमुळे एकरी 1 क्विंटल सुद्धा, 1 बोरा सुद्धा सोयाबीन होत नाहीये. मग अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं? पावसाच्या अवकृपेमुळे लाखोंचा पोशिंदा आज मदतीची याचना करतोय. लाखोंना जगवणारा बळीराजा त्याच्याच अस्तित्वासाठी धडपडतोय. महाराष्ट्रावरचं हे संकट मोठं आहे. या अस्मानी संकटाशी लढण्यासाठी भरीव मदतीची गरज आहे. त्यामुळे डावं उजवं न करता, राजकारणात न अडकता शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशी मदत मिळावी हीच महाराष्ट्राची राज्यकर्त्यांना विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.